असा आहे, परस्पर पूरक असणाऱ्या दोन कोनांची मापे 13x अधिक 30 अंश आणि 5x अधिक 6 अंश अशी आहेत. तर त्या प्रत्येक कोनाचे माप किती? म्हणजे इथं परस्पर पूरक असणारे जे कोन आहेत, एक आहे 13x अधिक 30 अंश आणि जो दुसरा आहे 5x अधिक 6 अंश यांची मापं शोधायची आहेत. हे परस्पर पूरक आहेत आणि आपल्याला माहिती आहे परस्पर पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. मग या दोघांची बेरीज करूया. 13x आणि हा 5x मिळून झाले 18x. त्यानंतर हा 30 आणि हा 6 36 बरोबर हे दोन मिळून दाखवायचे 180. मग 18x जागेवर राहील. हा 36 तिकडे जाऊन मायनसमध्ये होईल. 180 मधले जर 36 काढून टाकले तर 144 राहतील. आणि मग x इथे ठेवायचा. 18 ने 144 ला भाग द्यायचा. 18 8 144 होतात. मग या ठिकाणी x ची किंमत झाली 8. x ची किंमत झाली 8 म्हणजे आपलं उत्तर आलेलं नाही. आता काय करावं लागेल आपल्याला यामध्ये या ठिकाणी x ची किंमत ठेवायची, या ठिकाणी x ची किंमत ठेवायची आणि हे प्लस करून घ्यायचे आणि प्रत्येक कोणाचा माप शोधायचं. मग काय करायचं पहिलं 13 ला इथे 8 ने गुणायचं, अधिक 30 ठेवायचे. त्यानंतर 5 ला सुद्धा काय करायचं 8 ने गुणायचं, 6 इथे ठेवायचे. 13 8 104 होतात आणि 104 मध्ये आपण हे 30 मिळवायचे. 134 होईल. आता आपल्याला काय करावं लागेल ह्या 5 आणि 8 चा गुणाकार करावा लागेल. 5 8 40 होतात. 40 मध्ये आपल्याला 6 मिळवावे लागतील. 40 आणि 6 46 म्हणजे या ठिकाणी 46 आणि हा 134 असा दाखवणारा पर्याय आपल्याला 46 134 दाखवणारा पर्याय हा दुसरा आहे.